12 मॅन पाठवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच धावत पळत आमच्यापर्यंत 12 मॅन पाठवा. राजा शिव छत्रपती, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या मानाचा मुजरा दुपारच्या सत्रात पुढे एकदा या ऐतिहासिक मैदानावरती आपण उपस्थित झालात. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिजे तर विस्डम 11 या दोन संघाच्या माध्यमातून लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. आयोजन कसं असावं, नीटनेटकं साफ सूत्र एक कोळी ब्रदर्स आणि या नाखवा चषकासारखं असावं. ऑस्डन पहिलाच बॉल वरती विकेटने वेग भन्नाट होता, वेगावरती स्वार झाले. 15 मिनिटांचा रेस्ट आता मात्र दिला जातो. आणि पुन्हा एकदा जर पाहिजे तर मॅचला सुरुवात होत असताना गुणलेखक समालोचक असतील, जेटीसी लाईव्हची टीम असेल, डीजे उराज असतील, संपूर्ण जॉईंट झालेत. ऑस्डम पावकार, ओहो यावेळेला जर पाहिलं तर वेग तर अप्रतिम होता आणि वेगेवरती स्वार होत असताना स्पाइकच्या माध्यमातून एक धाव जोराडीकडे प्राप्त केली जाते. आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1च्या घरामध्ये. खरोखरच जर पाहिलं गेलं तर आयुवा टीमचं कौतुक करावं लागेल. त्यांचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पहिला दिवस आहे, परंतु पहिल्या दिवसात प्रेक्षक फार मोठ्या संख्येने तिकडे उपस्थित झालेले आहेत. स्ट्राइक एंड वरती मॅक्सून आणि नॉन स्ट्राइक एंड वरती जर पाहिलं तर हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर आणखीन एक डॉटनी आपल्याला पाहायला मिळतात. आणि डॉटने देखील भरपूर क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याच कारणाचा एक रॉडने देखील जर पाहिले तर एक बेस्ट क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते नेहमीच. आणि या परिसरामधून मोठमोठे खेळाडू आपण पाहिलेले आहेत. त्यामधून गॅटिंगचा उल्लेख करावा लागेल, ज्याच्या नावावरती एक मारुती सिरीजची बाईक देखील आहे. ती जितेंद्र नगरीमध्ये त्याला मिळाली होती. ओव्हर दी विकेटने हा पण पूल गेलाय, ऑन साइडला बॉल निघून चाललाय, लॉंग ऑनला क्लिअर होणार नाहीये. या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 धावा. आमचे गुणलेखक देखील या ठिकाणी जॉईन होत असताना आपण जरूर बघतायत. याच परिसरातील एक नामांकित गुणलेखक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वरती विकेटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला, विकेट जाण्याची शक्यता आहे परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल होतो. या संपूर्ण मालिकेत जर पाहिलं गेलं ना तर ऑस्डनच्या आतापर्यंत जास्तीत जास्त डॉट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त ॲक्युरेट लाईन होती. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर शेवटच्या क्षणाला बॉल मागे निघून चाललाय. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर यस पंच लेग बाईज असेल की बॅटला लागलाय, बॅटला लागलाय हे दर्शवले गेले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, फक्त आणि फक्त 3 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना राजा शिव छत्रपती या संघाला आपण जरूर बघतायत. कमॉन डीजे. ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वी मार्गावरती लाभते आणि प्रत्येक आयोजकांना हवं असे व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं मुख्य व्यासपीठावरती. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. याच परिसरातील नाखवा आहेत, नाखवा बंधू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, धावा धावफटकावर 3 झाल्यात. आणि जर पाहिलं गेलं तर एकही विकेट ऑस्डनला या पहिल्या ओव्हरमध्ये मिळताना दिसत नाहीत. मॅक्झूनने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 1च धाव केले. हा बॉल फुलटॉस होता, सोडून दिला गेला. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. विशालजी नाईक सरांचा इशारा आला, हा बॉल वाईट. एक सिंगल या ठिकाणी अमंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 4च्या घरामध्ये.
पुन्हा एकदा पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंच देखील सक्षम आहेत त्या ठिकाणी. भरपूर एमसीए चे नियम यंदाच्या हंगामध्ये सुरू आपण चेंज होताना आपण पाहिले गेलेत. 5 धावा धावफटकावरती अवंतरच्या माध्यमातून 1 धाव जरूर पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना राजा शिवछत्रपती या संघाला आपण जरूर बघतायत. पुन्हा एकदा वाईट बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेत आणि हा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने 3 बॉलवरती 3 वाईट बॉल हाताळलेत. पंचांचा इशारा आलाय हा बॉल वाईट. पुन्हा एकदा अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते आणि टीमची टोटल आता मात्र धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड या ठिकाणी झुडल्या जातात. महत्वाची मॅच आहे महत्वाची मॅच आहे. नॉकआउटचा मॅच आपण जरूर पाहतायत. हा बॉल फुलटोस फटका फसलाय आणि अगदी जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी जरूर आपण पाहिले गेले तर यस रेफर केले गेले. यस या ठिकाणी चेक केलं जाईल. जेटीसी लाईव्हची टीम आमची आहे त्या ठिकाणी सज्ज. 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे परंतु ती त्यापूर्वी नो चेंडू आहे का कॅच जरूर घेतली गेली त्या ठिकाणी ते देखील पाहणं महत्वाचं राहील. धाव जरूर कंप्लीट केली परंतु त्यापूर्वी कॅच घेतलेली आहे परंतु त्यापूर्वी नो चेंडू देखील चेक केला जाईल. येस पंच हा बॉल असेल नो म्हणजेच काय तर 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील. लक्षात ठेवा आपण ऑन स्क्रीन जेटीसी लाईव्ह वरती जाऊन जे आपण YouTube वापरतो त्यामध्ये स्लो मोशनचं देखील एक ऍप आहे. आपण ती ऍक्टिव्हिटी पाहून या ठिकाणी ऍक्शन रिप्ले आपण दाखवतोय. हे पहा जेटीसी लाईव्ह वरती दाखवलं जाते एकदम स्लो मोशन दाखवलं जाते. अगदी कमरेच्या वरती असलेला बॉल नो असतो. हे आपण ओरमचं क्रिकेट खेळतायत म्हणजे पुढचा बॉल असेल तो म्हणजेच फ्री हिट एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. संदीपचे षटक थोडं मागे राहिले. आतापर्यंत 1 सुद्धा चेंडू फेकला नाहीये आणि आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात या संदीपने षटकामध्ये. रॉडनी ऑन स्ट्राईक साइडला या ठिकाणी जर पाहिलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र पहिला चेंडू फेकून झालं. या नंबर 2च्या षटकामध्ये आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकात धावा कमी होत आहेत. दुसऱ्या षटकात वेगाने धावा येतात दिसल्या गेल्या आणि त्याच कारणाचं जर पाहिले गेलं तर धावांचा संतोष वाढत गेला. ओहो यावेळेला शॉर्ट बॉल होता. आक्रमण केलंय. बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. डीप मिड विकेटला ठोकलाय. रोडनीच्या बॅट मधून या स्पर्धेतील एक भव्य दिव्य उत्तुंग षटकार. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 15 धावा. कोलोटप्याचा बॉल होता. ऑन साइडला सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. जरूर एकदा कंप्लीट करण्याचा प्रयत्न धाडस होता. धाडस देखील जर पाहिले गेले तर यशस्वीरित्या आपण पाहू शकतायत. 1 धाव या ठिकाणी या बॉल वरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. धावफटकावरती म्हणजे 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 षटकांचा फॉर्मॅट आपण संपूर्ण दिवसामध्ये बघतायत. ओहो यावेळेला जर पाहिलं तर बॅटची टॉप एज 3 क्षेत्ररक्षक धावत होते परंतु जर पाहिले गेलं तर त्या ठिकाणी कॉलिंग दिसलं नाहीये आणि त्याच कारणाने जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. कुठेतरी विकेट आता मात्र महत्वाची ठरू शकते या मॅच मध्ये. विकेट जाताना दिसत नाही आहेत परंतु जर पाहिले गेले तर धावा या वेगाने होताना दिसतात. आता मात्र 18 धावा धावफटकावरती. यापूर्वी आपण पाहिलं 16 होते. आता मात्र 18 झाले. त्या ऍक्शन डिप्ले आपल्याला दाखवला जातो जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. भरपूर कार्ड चेंडू हवेत राहिला गेला. चांगल्या कॅमेरा मॅनची भूमिका अदा करत असताना आपण जरूर बघतायत दोन्ही कॅमेरामॅनला. ओहो यावेळेला जर पाहिले गेलं तर सर्वात मोठा षटकार ठोकलाय या आजच्या दिवसातील आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता षटकार. ज्या फलंदाजी कॅच यापूर्वी सोडली तोच फलंदाज आता हवी ठरलाय प्रतिस्पर्धी संघावर.
पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत आहे, मिस टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक धावतायत, पुन्हा एकदा झेल ड्रॉप, पुन्हा एकदा झेल ड्रॉप, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. दुसरं जीवनदान मित्र म्हणेन मॅक्सन या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅक्सन वैयक्तिक जर पाहिले तर 8 बॉल मध्ये 12 धावा त्यांनी केल्यात, 5 बॉल मध्ये 8 धावा रॉडनीच्या बॅटमधून आतापर्यंत जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हवेत उडालेला बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक धावले, जवळपास जर पाहिले तर एक्स्ट्रा कव्हरच्या आणि पाहता पाहता जर पाहिले तर कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाले. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा फटकावरती चांगली सुरुवात केली. बॅटिंग करत असताना राजा शिवछत्रपती या संघाला गुड कमबॅक करून दिलाय आणि चांगली पार्टनरशिप मेंटेन केले. 26 धावांची या आपण एकदा डीजेला आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. चला 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा धावफटकावरती 13च्या करंट रन रेटने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅटिंग करणार टीम. अराउंड दी विकेटने पहिलाच बॉल, फटका हवेत आहे, मिस टायमिंग, आणखीन एक झेल ड्रॉप. अगदी प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही चांगलं खेळलाय, परंतु या मॅच मध्ये देखील तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. ऑस्डन आज प्रत्येकावरती नाराज असेल. कॅच सुटल्या, त्याच फलंदाजाने षटकार मारले आणि अगदी जर पाहिजे तर रॉडनीची देखील कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केले. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगावरती स्वार झाले. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. आणखीन एक धाव अंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते आणि संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 28 धावा. हा पॅम्पूल केलाय, ऑन साइडला बॉल निघून झाला. आता ऑस्डन आहे, ऑस्डन कडून अपेक्षा आहे चांगली फिल्डिंग होईल. येस, चांगली फिल्डिंग झाले. या बॉलवरती एकच धाव येईल. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 29. पसायदान बोट यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आता कॅमेरामॅन संपूर्ण या फ्लड्स वरती फोकस करतीलच. इथे फटका हवेत आहे, आणखीन एक संधी चालून आले. संधीचं सोनं होईल आणि पहिला धक्का राजा शिवछत्रपती टीमला. रॉडनी परतावं लागते डगआउटच्या दिशेने. विकेट, पहिला धक्का. धावसंख्या 29 असताना हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र मैदानाच्या आत नवीन बॅटर दाखल झाले, जॅक्सन इवा. एक उंच पुरे खेळाडू. जॅक्सन मध्ये क्षमता आहे, मोठमोठे फटके त्याने नेहमी खेळलेत, परंतु आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. फटका हवे तर मिस टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक आलेत. कॉलिंग 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 किती महत्वाचे आहे या मॅच मध्ये. जर पाहिलं गेलं तर खरोखरच यापूर्वी विजडम 11 टीमने असं कधी कृत्य केलेलं नाही आहे, कारण की जास्तीत जास्त कॅचेस सोडले, मिस फिल्डिंग झाले आणि अगदी जर पाहिले गेले तर भरपूर खराब फिल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिले आणि गोलंदाजी देखील थोडीशी खराब राहिलेली आहे. मॅक्सन साठी पारितोषिक घोषित केलेलं आहे. लागोपाठ 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर लावले तर बेथलेम तुलो याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मॅक्सन साठी अनाउन्स झालेलं आहे. 3 चेंडू मध्ये लागोपाठ 3 षटकार.
हॅलो हॅलो चला टीम मीटिंग होणार नाही लक्षात द्या. जॅक्सन आले मैदानाच्या आतमध्ये आणि जॅक्सनला अगदी त्यांना देखील संधी दिली. आता जॅक्सन संधीचं सोनं करतील की प्रतिस्पर्धी संघ जॅक्सनला मैदानाच्या आतमध्ये जखून ठेवण्याचं काम करतील. क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवला लँड झाला मैदानाच्या पलीकडे. मॅक्सनची कॅच सोडाल तर मॅक्सन तुमच्यावरती हवी ठरेल. आलाय मॅक्सनच्या बॅट मधून आणखीन एक दर्शनीय स्ट्रोक षटकार. पहिला षटकार आलेला आहे. लागोपाठ 2 षटकार अजून मारायचे. 500 रुपयाचं पारितोषिक आपलं वाट पाहत आहे. गडीबद्द 38 धावा हे आपण ऐकणार आहात डीजे ला आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. वरती जाऊन पोहोचतायत 38 धावा 38 झाल्यात. पहिलाच बॉल ऑस्डनने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात ऑस्डनने मला वाटतं 3च धावा खर्च केल्या होत्या आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर ऑस्डनला विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच संदीप याने संदीपच्या विपक्षामध्ये 23 खर्च केला संदीपने. नंबर 3च्या षटकामध्ये पुढे आले गोलंदाज ते म्हणजेच भूषणने खर्च केल्या 12 धावा. भरपूर षटकं मागे राहिली गेली. उलटच बॉल होता. ऑफ साइडला दिशा दिले. बॉल चालेल लॉंग ऑफला. क्लिअर करेल का तरी क्षेत्ररक्षक पोहोचतील. चांगली फिल्डिंग झाले आणि अशा रीतीने जर पाहिले तर दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. पहिला दिवस आपण बघतायत कोळी ब्रदर्स यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा नागपूर चषक 2025 एक बेस्ट टुर्नामेंट स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. अगदी जर पाहिले गेले तर 30 सेकंडच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धावे ठिकाणी कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न चालवला होता परंतु नाही त्या ठिकाणी जमलं. एकच धावे त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 धावा 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ऑस्डन पावकर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक सर्वात मोठं नाव म्हणून सातत्याने पाहिले गेले. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. व्हेरिएशन तुमच्याकडे जर असेल तर तुमच्या षटकामध्ये 10हून कमी धावा खर्च होऊ शकतात आणि येस पंचांचा इशारा आलाय पाईच्या माध्यमातून 1 धाव जरूर पाहायला मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 43 धावा. 13 बॉल मध्ये 24 धावा. मॅक्सनची विकेट केव्हाच गेली असती परंतु मॅक्सनच्या जवळपास 2 झेल सुटले गेले आणि त्याच भुडदंड आता मात्र प्रतिस्पर्धी संघ भुगताना दिसतोय आणि अगदी जर पाहिले गेले तर हा बॉल डेटच्या माध्यमात राहतोय. पहा ज्या ज्या वेळेला तुम्ही रनअप चुकता त्यावेळेला तुमचा बॉल देखील चुकू शकतोय आणि ज्या ज्या वेळेला तुमचा बॉल रिलीज होण्याच्या आतमध्ये जर तुमचे रनअप जर चुकला असेल तर थांबणं फार महत्वाची गोष्ट असते आणि हे दर्शवले गेले ते म्हणजेच ऑस्डनच्या माध्यमातून. पहिल्या डावाचा खेळ आपण जरूर बघतायत. चांगल्या करेक्ट रनरेटने मैदानाच्या आतमध्ये काम करते दोन्ही फलंदाज. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंगांचे फेकी त्या ठिकाणी खराब झाले. फेकी खराब झाले. पुन्हा एकदा मिसफील्ड आले. मिसफील्डच्या जोरावरती 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 45 धावा 3.5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत.
लाऊड अपील LBW च्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जॅक्सन इवाची मिळाले विकेट. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 45 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना राजा शिव छत्रपती या संघाला आपण बघतात. विकेट फलंदाज बाद. ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा फटकावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना राजा शिव छत्रपती या संघाला आपण बघतायत. आणि प्रेक्षकांचं विशेष मी आभार मानेन, कारण की प्रेक्षकांनी अगदी जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागतम करतोय. अगदी जर पाहिले गेलं तर कोणी कट्ट्यावरती बसलेत, कोणी बाईक वरती बसलेत, कोणी खुर्च्यावरती बसलेत आणि चक्क काही जण जर पाहिले गेलं तर जमिनीवरती देखील बसलेत. बॅटची कडा होती. बॉल चालल्या मागे एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 46च्या घरामध्ये. परंतु जर पाहिलं तर मॅक्सन यांना आपण जरूर बघतायत. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून मॅक्सनला आपण पाहिलं गेलं. परंतु ऑस्टिन आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना जरूर पाहायला मिळतायत. एखादी स्पर्धा भरवणं वाटतं तिथं सोपं नसते मित्रांनो, परंतु एखाद्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर भरपूर परिश्रम असतात, भरपूर खर्च असतो. प्रत्येक मॅनेजमेंट, प्रत्येक संघ वेळेवरती येईल का, ती क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या जाईल का, हे प्रत्येक क्षण हे फार महत्वाचे असतात. परंतु ही जी स्पर्धा आहे 5वा पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि 5व्या पर्वात देखील जर पाहिले गेले तर एक शानदार दिमागदार पद्धतीचं क्रिकेट जरूर खेळले गेले. यस विशालजी नाईक सर त्या ठिकाणी लगेच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. बॉल जर फुटला असेल तर त्या ठिकाणी जरूर जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. आज जर पाहिलं गेलं तर भरपूर असे खेळाडू आहेत मोठमोठ्या ब्रँडचे बॅट्स यूज करत असताना आपण बघतायत. AA 70 म्हात्रेमध्ये असतील, तिथून जर पाहिलं तर असे बरेच ब्रँड्स आहेत. पहिलेचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेटमध्ये फार मोठा फरक जाणवतोय. कारण की पहिल्याच्या क्रिकेटमध्ये जर पाहिले गेलं तर इतक्या चांगल्या बॅट नव्हत्या, परंतु आताच्या क्रिकेटमध्ये तेवढं चांगलं क्रिकेट देखील खेळले जाते. 100 धावा देखील 5-5 षटकामध्ये होत आहेत. षटकावरती जास्तीत जास्त फोकस केला जातो. नागेश आलेत नंबर 5च्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती नागेशने 1 धाव खर्च केलेली आहे. ओहो, यावेळेला शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण. ऑस्टिनच्या बॅट मधून आलाय धमाका, षटकार आलाय 6 धावा. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट अँड ब्युटिफुल स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. 50 ओलांडलेले आहे. 52 धावा फटकावरती लागल्यात. आणखीन एक षटकार त्यामध्ये ऍड होईल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. ऑस्टिनचा तडाखा मैदानाच्या पलीकडे आलाय. उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि 58 धावा फटकावरती. ऑस्टिन 2 बॉल मध्ये 12 धावा, म्हणजे जबरदस्त स्ट्राइक रेट त्यांचा त्याने मेंटेन केलेला आहे.
पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि यस दुसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद. मॅक्सनच्या खेळीला पूर्णविराम. 14 बॉल मध्ये ज्याने 25 धावा केल्यात. मॅक्सनची खेळी जर आवडली असेल तर मॅक्सन साठी टाळ्या होणे गरजेची गोष्ट राहील. 14 बॉल मध्ये 25 धावा मॅक्सनच्या बॅटमधून आल्यात. क्लिअर आणि अगदी जर पाहिले गेले तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेला. ऑस्ट्रेलियाला माहित आहे आता मात्र शेवटचे काहीच बॉल आहेत आणि त्या बॉलवरती मला मोठे फटके खेळायचे आहेत. 4.4 चेंडू फेकून झाले. नागाच्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला सजवायला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आता एकदा कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दोन्ही बॅटरचा हुकवर होता आणि त्याच कारणासर पाहिले तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. 61 धावा 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना राजा शिव छत्रपती या संघाला आपण जरूर पाहतायत. जेटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर ढुंडलाल म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः जर पाहिले तर एक डिजिटल स्कोरर आहेत आणि भरपूर वर्षांचं हे चॅनल आपण जरूर बघतायत. जितचंद्र टेनिस क्रिकेट 6 वर्ष आज जर पाहिले गेली तर संपूर्ण चॅनल्सला कंप्लीट झालेत आणि भरपूर व्ह्यूज भरपूर इथे फटका चांगला. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार शेवट गोड करणारा हा रुबाबदार षटकार येतोय. फलंदाज ऑस्टिनच्या बॅट मधून. ऑस्टिन साठी टाळ्या होणं अपेक्षित गरजेची गोष्ट राहील. संघ अडचणीत होता. धावा होत नव्हत्या परंतु जबरदस्त कामगिरी ऑस्टिनची राहिली गेली. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. क्या बात आहे. टॉप फिनिश आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर राजा शिव छत्रपती या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 68 झाल्यात आणि 67 धावा झाल्यात. म्हणजेच 68 धावा करायच्या आहेत. एक भलं मोठं लक्ष मैदानाच्या आत ठेवलेलं आहे. या 5 षटकामध्ये होतील की नाही हे पाहण्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कोळी ब्रदर्स आयोजित हा आपण जरूर बघतायत. 68 नागपूर ट्रॉफी 2025 68 करायच्यात. कोण जिंकेल आणि कोण हरेल हे थोड्याच वेळात आपल्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल. थँक्यू. चला आपण ऐकणार आहोत डीजेला आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या आतमध्ये.
कोली ब्रदर्स आयोजित नागवा चषक 2025. उद्या खेळवले जाणारे सामने पुढील प्रमाणे. किंग्स 11 वर्सेस ब्रँडन 11. सामना 10 वाजता असेल. मत्ते 11 वर्सेस वसई कोली मरीनर्स. सामना 11 वाजता खेळवला जाईल. चारही संघांनी वेळ लक्षात घ्यायची आहे. आपण वेळेवर आले तर वेळेवर मॅचेस चालू होतील हे लक्षात असू द्या. तसेच आपल्याला पेनल्टीचं लक्षात राहू द्या उशिरा आल्याने. पुन्हा एकदा सांगतो उद्याचे राउंड्स किंग्स 11 वर्सेस ब्रँडन 11. मत्ते 11 वर्सेस वसई कोली मरीनर्स. थँक्यू. नागवा चषक 2025 आयोजित कोली ब्रदर्स आयोजित चषक. आपल्याला या मालिकेसाठी बॉल गिरणेची डोक्यामध्ये असेल का प्रश्नचिन्ह होतं. उत्तर आले. या बॉलवरती गिरणेच्या बॅट मधून आलाय धमाका. पहिल्याच बॉलवरती क्लिअर करणारा हा षटकार. आक्रमण यावेळेला जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. हेच पंचाने पाहिलं गेलं आणि पंचांचा इशारा आला. यस थोडस बाहेर होता. कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले असावे. गिरणी आपण स्वरूप बघताय 2 चेंडूमध्ये 6 धावा कडक सुरुवात करून दिले गेले. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव डी झोनच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. संपूर्ण आयोजन समिती अफलातून मेहनत घेत असताना आपण स्वरूप बघतायत. ॲलन यांना आपण जरूर बघतायत. सकाळ सत्रापासून त्यांची देखील मेहनत राहिलेली आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. ओहो यावेळेला जर पाहिले गेलं तर फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. नागेशची विकेट डोक्यामध्ये होती. पहिल्याच बॉलवरती नागेशला परतावं लागते परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का 7 धावसंख्या असताना मैदानाच्या आतमध्ये विजडम 11 टीम
हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर लेग स्टिक सोडणारा बॉल होता आणि येस अशा रीतीने इशारा आला फाईट बॉल. रॉडनीचे षटक फार महत्वाचं राहिले. पहिलाच बॉल वरती गिरनेसचे जो षटकार ठोकला गेला, दबाव प्रेशर बनला गेला, परंतु तिथून कमबॅक केला रॉडनीने. पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करायचा, डायरेक्ट हिट. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 धावा असतीलच नो डाऊट, 1+1. कारण की एक लेग अगदी जर पाहिलं गेलं तर ओव्हरथ्रो झाला, त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे आणि एक धाव रनिंग मध्ये विकेटच्या जोरावरती कंप्लीट केलेली आहे. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10. सुरुवात तर चांगली झालेली आहे. टीम बॅटिंग करत असताना विजडम 11 आणि बॉलिंग करते राजा शिव छत्रपती. या संघाला आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये बघताय. रॉडनी नंबर 1 च्या षटकातील शेवटचा बॉल. क्या बात है, जबरदस्त LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 10, 2 गडी बाद. तयारी संगे लग्न टार्गेट होतो. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अराउंड विकेटने पहिलाच बॉल. यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रेक्षक बनून राहिले गेले. बॉल चालला डीप बॅकवर्ड लेगला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. गेल्या तर 2 धावा आल्या होत्या. या बॉलवरती आलाय षटकार. धावा फटकावरती 16 धावा. 23 बॉल आणि 52 धावा इथून देखील करायच्या आहेत. बॅटिंग करणारी टीम विजडम 11 या संघाला 23 बॉल आणि 52 धावा. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, पाठवायचा होता पार्किंग प्लॉट मध्ये. डीप विकेटला प्रोटेक्शन आहे. मॉरिसन याच्या खेळाला देखील पूर्ण विराम. फलंदाज OUT आउट. तुरेकर ह्याच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तरच. जुलियस लक्षात असू द्या. 22 बॉल इथून देखील शिल्लक 52चं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग ड्राइव्ह आहे. क्या बात आहे यार, क्लास या ठिकाणी दर्शवत असताना 1 बाउन्स ओव्हर 0.
4 धावांकरिता नागवा चषकाची एक शान वाढवणारा एक दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. फटकावरती जाऊन पोहोचते. 1.3 बॉल फेकून झालेत आणि 20 धावा धाव फटकावरती. हा बॉल फुलटोस, जैसी गेंद वैसी नसीहत. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांकरिता गगनाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. सव्वीस धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 20 बॉल इथून देखील शिल्लक असेल आणि 20 बॉल मध्ये करायचे 42 धावा. 20 बॉल 42 धावा होऊ शकतात. मी करेन माझा आत्मविश्वास जर असेल आणि आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. कारण की ज्या वेळेला आपला आत्मविश्वास आपल्या जोडीला असतो त्या वेळेला अशक्य ही शक्य या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिले गेले. 19 बॉल इथून देखील 42चं लक्ष असेल. 26 धावा धाव फटकावर जरूर पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, नाराजी व्यक्त केली जाते या ठिकाणी जर पाहिले गेले तर नितीन आहेत आणि आता मात्र जर पाहिले गेले तर हा देखील बॉल डॉटच्या माध्यमातून नितीनने देखील विचार केलाय मोठे फटके मारूनच ही मॅच विनिंग करायची. 18 बॉल 42चं समीकरण इथून देखील राहील. यस 18 चेंडू 42 धावांचं लक्ष. 26 धावा धाव फटकावरती आहेत. 3 गडी बाद या ठिकाणी जर पाहिजे 68 धावांचा बाटला करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय विजडम 11 टीम. खूप खूप धन्यवाद डीजे. पुणे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या वसईच्या नगरीमध्ये कोळीवाड्याचा परिसर आपण बघताय. हे संपूर्ण कोळी बांधव आणि याच कोळी ब्रदरची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. नागवा चषक 2025 चा हा एक दैदित्यमान सोहळा क्रिकेटच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. ओहो, ऑस्टनच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3च्या षटकामध्ये उपस्थित झालेले आहेत मिस्टर रॉडनी यांना आपण जरूर बघतायत. पहिला बॉल डॉट, पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु एवढंच तितकंच जर पाहिले गेलं तर बॅट स्विंग नव्हता. बॉल थोडासा खाली निघून गेला. अगदी जर पाहिले गेलं तर बॅट वरतून फिरली गेली. त्याच कारणाचं विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. मॅच टुडे आता मात्र जर पाहिजे हातातून सुटत चालले ते म्हणजे टीम विजडम 11 या संघाच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर उडवलाय. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. काउकर डीप विकेटच्या क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि तत्पूर्वी एकच धाव. नितीनने इथून मॅच जर बॅलन्सिंग करायची असेल ना तर नितीनच्या बॅटमध्ये 1 ते 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये येणं फार महत्वाची गोष्ट राहील. हा बॉल फुल टॉस आहे आणि नितीनला जर तुम्ही असे बॉल द्याल तर नितीन त्याला मैदानाच्या पलीकडे पाठवतील. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही टायमिंग आहे. ती म्हणजे नितीन या फलंदाजाकडे आला षटकार.
3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय, 37 झालेत आणि अगदी जर पाहिलं गेलं तर 3 विकेट गमावल्यात. 12 बॉल 31 करायचे आहेत. तुमच्यामध्ये आता 18 बॉल 37 झाल्यात, तर 12-31 कराव्याच लागतील. नितीन आणि ऑक्सडन जर राहिल्या तर धावा होऊ शकतात. आणि ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतायत, परंतु डीजेला आपण ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. कंप्लीट झाल्या, 37 बनल्यात. हेलिकॉप्टर उडवल्या, पहिलाच बॉल लँड होईल मैदानाच्या आतमध्ये. लॉगॉनला क्लिअर करणार नाही आहे. लॉगॉनला एक चांगला झेल कंप्लीट केलाय. विकेट जात असताना फलंदाज बाद. झालेला आहेत. व्यवस्थित सामने या ठिकाणी होताना जरूर आपण बघतायत. अॅक्युरेट टाइमावरती जी अपेक्षा केली होती 5-5:30 पर्यंत संपूर्ण आजचा शेड्यूल कंप्लीट होईल. थोडासा शेड्यूल आजच्या दिवसात उशिराने सुरुवात झाला, परंतु क्या बात आहे, प्रत्येकाचा प्रतिसाद लाभला गेला. 15 ते 20 मिनिटाचा आपण कालावधी घेतला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात केली गेली. 10 चेंडू 31 करायचे आहेत. 3.2 चेंडू फेकून झाले. 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अराउंड विकेटने फुल टॉस बॉल होता. मैदानाच्या आत नवीन फलंदाज भूषण आले. चांगला त्या ठिकाणी जर पाहिजे तर प्रयत्न केला आणि चांगला झेल, धावता झेल कंप्लीट केलाय. क्या बात आहे, कॅच ऑफ दी मॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट. जबरदस्त कॅच घेतलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रेषित बोटीचे नाकवा यांच्याकडून दिलं जाईल. प्रेषित बोटीचे नाकवा यांच्याकडून दिलं जाईल. रोमिओ लागोपाठ 2 षटकारासाठी. रोमेला 2 नाही तर 5 मारावे लागतील, तवाच मॅच जिंकू शकते. त्यामधील पहिला बॉल खेळत असताना जर पाहिजे तर रोमेच्या बॅट मध्ये ऑन साइडला डिपेंड विकेटला बॉल निघून चाललाय. एकदम कंप्लीट झालं. फेकी येईल, तत्पूर्वी एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावरती 38 झाले. 8 बॉल आणि 30चं समीकरण. या बॉलवरती जर 2 फटके आले मोठे तर मॅच मध्ये बनून राहील. या बॉलवरती 10 धावा बनतात तरी मॅच मध्ये बनून राहील, परंतु या 2 बॉलवरती फार महत्वाची मॅच राहील. नितीन आहेत, होऊ शकते आणि या ठिकाणी बाईच्या माध्यमातून एक धाव येते. यस,
एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 39 धावा. नितीनने प्रयत्न केले अफलातून 8 बॉल मध्ये 20 धावा. ज्याच्या बॅट मध्ये आपण बघितले तोच नितीन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. एक मजबूत बांधाचा खिलाडू पण आपण सातत्याने त्याच्याकडे पाहिले गेले. इथे हवेत फटका खेळला, मिस टायमिंग, कॉलिंग झाले. स्वतः गोलंदाजाने सांगितलं कॅच घेणार मी आणि कॅच पकडले आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज OUT आणि नितीन यांना परतावं लागते दगावच्या इशेने. 9 बॉल मध्ये 20 धावा याने केल्यात आणि गोलंदाजाचं देखील कौतुक आम्ही करणारच आहोत की ज्याने जबरदस्त बॉलिंगचं अटॅक हाताळलं गेलं. संदेशला आपण पाहिलं गेलं 3 विकेट्स ज्याने प्राप्त केल्या गेल्या या षटकामध्ये. व्हेरी वेल प्लेड. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 29 धावांचे समीकरण. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा धावा नेहमी होताना आपण पाहिल्या. 6 बॉल 36 देखील झाल्या, 6 बॉल 35 झाल्या, 34 झाल्या, 30 झाल्यात, 25 झाल्यात, 24 देखील झाल्यात आणि 20 देखील झाल्यात. करायच्या 6 बॉल 29 धावा. स्ट्राईक एंड वरती आहे रोमिओ. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कुवत आहे. ते फटके येतील का? रोमिओ च्या बॅट मधून पहिला बॉल आणि पहिला तडाखा. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. रोमिओच्या बॅट मधून पहिला आला षटकार. या ठिकाणी जर पाहिले गेले तर 5 बॉल मध्ये 23 धावांचं समीकरण. रोमिओ साठी कॅश प्राइज देखील आहे. जर त्याने षटकार ठोकले तर त्याला कॅश प्राइज दिलं जाईल. ओ हो, मागचा पाय वाकवत असताना अगदी जर पाहिलं तर बॅलन्स झाले गुडघ्यावरती आणि बॉलला पाठवले गेले. बैठक स्ट्रोक खेळलाय, घुटना टेक, सिक्सर देख. रोमिओच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. चार चेंडू आणि 17 समीकरण. 51 धावा धाव फटकावरती लगावले गेलेत. टीम विजडम 11 संघाच्या माध्यमातून 51 धावा धाव फटकावरती. 4 चेंडू 17 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. या ठिकाणी जर पाहिले गेलं तर यस पंचाने सांगितलं बिमीर साठी रिव्ह्यू असेल. जर हा बॉल अगदी जर पाहिजे तर भीमर जर असला तर कदाचित प्रतिस्पर्धी संघाचे ते गोलंदाज आहेत तेच प्रेशर मध्ये जाणवले जातील. येस इम्पॅक्ट लाईन मध्ये नव्हता पंच विशालजी नाईक सर आणि हा बॉल नो नसणार आहे कारण की
येस आपण जो उल्लेख करतायत हा बॉल खालती टॉस होतोय आणि हेच पाहत असताना आपण ऍक्शन रिप्ले दाखवलेला आहे. हा बॉल नो नसणार आहे कारण की फ्लाइट डिले होती. किल्ल्याच्या वरती जर बॉल गेला तर धाव नसेल, किल्ल्यावरती लागून जर बॉल आतमध्ये आला तर धावा या ठिकाणी दिल्या जातील. ही महत्वाची सूचना. 3 बॉल 17चं समीकरण, पैसा वसूल मॅच. या बॉलवरती येईल का षटकार आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा केला जाईल का पलटवार. टीम विजडम 11 संघाच्या माध्यमातून हे पाहणं महत्वाचं राहील. 3-17 आता मात्र अशोकजी राऊत सर जे पंच आहेत ऑफिशियली ते दर्शवतीलच कशा प्रकारची त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फील्ड सेटअप करावी लागेल. जर लक्षात ठेवा फिल्डरचा जर हात जर हिल्ला, पाय हिल्ला किंवा शरीर हिल्लं तर त्या बॉलला नो बॉल मध्ये दंडित केले जाईल. ही महत्वाची सूचना आहे आणि हेच पंचाने दर्शवले गेले. रोमिओ शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण परंतु व्यवस्थित टायमिंग जुळलं नाहीये. प्रेशर दबाव होता तो मात्र आता प्रेशर दबाव मैदानाच्या आतमध्ये निघून गेलाय. आता मात्र मॅच तर एका बाजूने झुंकता दिसते. टीम राजा शिवछत्रपती या संघाला आपण बघतायत 2 चेंडूमध्ये करायच्या 16 धावा विजडम 11 या संघाला. दोन चेंडू अगदी जर पाहिले तर 16चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहील. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही प्रेक्षक वर्ग जुळले गेले त्याचं देखील वेलकम सुस्वागतम. पुढे टाकलेला होता बीट झालेत अशा रीतीने जर पाहिले गेले तर 22चा सिग्नल पंचांचा आला. 1 धाव त्या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. एका बॉल मध्ये 15 धावा करायच्या. मॅच संपेल लगेच. हँडशेक करण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये येतील लक्षात ठेवायचं आहे. विजडम 11 संघाला विनंती करतोय या स्पर्धेचा एक ऑफिशियली नियम आहे. 1 बॉल 15 शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा आलाय का तर नाही विकेट जाईल. त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत अशा रीतीने मॅच जिंकले टीम राजा शिवछत्रपती. हार्ड लक टफ लक टीम विजडम 11 या स्पर्धेमध्ये भाग घेतला सहभाग घेतला आपल्या देखील खूप खूप आभारी आहोत. चल लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे टीम विजडम 11 हँडशेक करण्यासाठी.